एक गाडी एका तासामध्ये 42 किलोमीटर अंतर जाते. एक गाडी एका तासामध्ये 42 किलोमीटर अंतर जाते. तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटांमध्ये किती अंतर पार करणार? चला बघूया आपण. आता 1 मिनिट म्हणजे किती रे? 1 मिनिट म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनिटे. तर आपल्याला 60 मिनिटांमध्ये 42 किलोमीटर अंतर पार करतात. तर आपल्याला काढायचं आहे 20 मिनिटांमध्ये किती अंतर पार करेल. बघा, आपण त्रिराशीत मांडणी केलेली आहे. इथे क्रॉस मल्टिपल करायचं आहे. तर आपल्याला 20 गुणिले 42 छेदामध्ये 60. आपण भाग देऊया. बघा, 20 × 20 × 60 आणि आता 42 तास 3 भाग देऊ आपण. 3 × 3 1 उरला, 3 × 12. उत्तर आलं आपलं 14. तर काय आहे? 14 किलोमीटर अंतर पार करेल. ओके, या टाईपचा त्रिराशिक पद्धतीवर काही सोपे प्रश्न असतात, परीक्षेमध्ये ते येतात आणि ते तुम्हाला काही सेकंदामध्ये सोडवायचे असतात. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला येणार आहे. याचा अभ्यास आपण करायचा आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. स्क्रीनशॉट घ्या वाटल्याचा. बघा, दुसरा प्रश्न बघू आपण. अजयला बलबीरपेक्षा बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले. 25% गुण कमी मिळाले. तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? चल बघा, आता याच्यामध्ये काय आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अजय आणि बलबीर दोन विद्यार्थी आहेत. बघा, इथं काय म्हणतंय, अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले. मग लक्षात घ्या, बलबीरला जर 100 असतील तर अजयला 75 असतील. बघा, तर आपल्याला काय करायचं, बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले म्हणजे काय करायचं आपल्याला. इथे 100च्या प्रमाणामध्ये बलबीरला किती टक्के गुण जास्त आहेत ते आपण बघायचं. त्रिराशिक मांडणी केली आपण. क्रॉस मल्टिपल करायचा. क्रॉस मल्टिपल मध्ये 100 गुणिले 100 छेदामध्ये 75. भाग देऊ आपण. 100ला 25ला भाग देऊ. 25 + 100 25 × 75. 4 आणि 100चा गुणाकार 400 आणि छेदामध्ये 3 आपण भाग देऊ 400ला. चला, 3 × 3 1 उरला, 3 × 9 1 उरला, 3 × 9 उरले, परत 1 1/3 म्हणजे उत्तर आलं आपलं 100पेक्षा काय आहे, 33 जास्त आहे. मग काय करायचं, 33.1/3 इतके टक्के त्याला जास्त पडलेले.
बघा याला दुसरी पण मेथड आहे, पण ही बेसिक ना आपण हे करू शकतो. चला स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अजून एक प्रश्न घेऊ आपण. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर, आता हे नफा तोट्यावर प्रश्न आहे, या टाईपच्या प्रश्नासाठी मला या टॉपिकवर पडणार आहे, त्यासाठी आपल्याला बेस प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे पाहायचं. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर, बघा एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर, मोबाईलच्या छापील किमतीवर छापील किमतीवर 12% सूट देतो. 12% सूट देतो. सूट म्हणजे डिस्काउंट म्हणतो आपण त्याला, सूट देतो. त्याने एक मोबाईल त्याने एक मोबाईल 26,400 26,400 रुपयाला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता तुम्हाला नफा तोट्यावर बरेचसे प्रश्न सूत्र पाठ असतील, त्या सूत्रानुसार आपण हा प्रश्न सोडू शकतो. परंतु आपण त्रिराशी पद्धतीने हा प्रश्न अगदी लवकर सोडू शकतो. बघा त्याच्यामध्ये काय म्हणते, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. म्हणजे आपल्याला इथे त्या मोबाईलची मूळ किंमत माहिती नाही, छापील किंमत आपल्याला माहिती नाही. मग त्याने तो मोबाईल ज्यावेळेस तो 12% सूट देतो त्यावेळेस तो मोबाईल 26,400 ला विकतो. तर त्या मोबाईलची छापील किंमत काढायची. आता आपण काय करायचं, 100 मानूया. 100ला सूट किती भेटलेली आहे? 12%. म्हणजे 100वर 12% सूट केल्यानंतर आपल्याला 88. चला आणि परत आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस तो 12% सूट देतो त्यावेळेस तो मोबाईल 26,400 ला विकतो. तर त्याची आपल्याला मूळ किंमत काढायची. त्रिराशी पद्धतीने मांडणे आपण इथे क्रॉस मल्टिपल करायचं आणि 88 ने भाग द्यायचं. 100 गुणिले 26,400 भागिले 88. चल आता आपण भाग द्यायचा आहे. 100 ने 88 भाग द्यायला, पण आपण काय करायचं, 88 ने 264 ला भाग द्यायचं. एक आपण 22 ला भाग द्या. 22 चोक 88, 22 एक 22, 4 उरले, 22 चोक 44, 2 शून्य. आता इथे आपल्याला 12 4 भाग द्या. 4 एक 4, 4 किती 12, 2 शून्य. शिल्लक काय आलं आपलं, 100 गुणिले 300 म्हणजेच काय रे, चला 300 वर 2 शून्य म्हणजे आपला मोबाईलची किंमत, छापील किंमत आहे 30,000 रुपये. या टाईप तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढे प्रश्न आहे, बसच्या तिकिटाचे दर, बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 30% वाढले.
6 महिन्यानंतर बघा 6 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तिकिटाच्या दरामध्ये 10% वाढ झाली. 10% वाढ झाली. 10% वाढ झाली. तर मूळ दरामध्ये किती टक्के वाढ झाली? तर मूळ दरामध्ये किती टक्के वाढ झाली? चला, हा प्रश्न सगळ्यांनी सोडवला असेल, त्याचा अभ्यास पण केला असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता येईल. तरी आपण आज हा प्रश्न सोडूया. चला, आता याच्यावर आपलं काय गेलंय? दोन्ही वेळेस वाढ झालेली बघा. इथे 20% वाढलं, तर तिथे 10% वाढलं. वाढ म्हणजे काय असते? प्लस प्लस बघा, प्लस किती? 20%. परत प्लस म्हणजे 10%. याच्यावर काय करायचं आपल्याला? टक्क्यांचा गुणाकार करायचा. कसं मग? 20 गुणिले 10 आणि छेदामध्ये आपल्याला काय करायचं? टक्केवाढ करायची. म्हणून आपण याला 100 ने भाग द्यायचं. 0 0 काढतं, 0 0 काढतं, शिल्लक करायला 20 अधिक 10 आणि इथे 2 किती आलं मग? 20 अधिक 10 30, 30 आणि 2 32. 32% वाढ होईल. आता याला बेसिक पद्धतीने आपण सोडू शकतो. अजून एक मेथड आहे, पण ही मेथड आपण वापरणं योग्य राहील. 32% वाढ. दुसरा प्रश्न घेऊ आपण. संख्या ज्ञानावर या टाईपचे प्रश्न विचारतात. बघूया आपण. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. 10 संख्यांची सरासरी 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी. सहा संख्येची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या, तर 7वी संख्या कोणती? बघा, प्रश्न समजला का? प्रश्न वाचून घ्या आणि तुमच्या पद्धतीने तुमच्या मेथडला हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का याचा प्रयत्न करा. बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलंय? 10 संख्याची सरासरी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे आपण 10 संख्यांची बेरीज पण काढू शकतो. 6 संख्यांची सरासरी दिली 15, म्हणजे 6 संख्यांची बेरीज पण आपण काढू शकतो. आणि इथे शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 दिलेली, म्हणजे या संख्याची आपण बेरीज काढू शकतो. म्हणजे आपल्याला काढायचे काय? 7वी संख्या. 7वी संख्या बरोबर कसं करायचं? 7वी संख्या बरोबर बघा, याच्या अगोदर आपण 10 संख्यांची बेरीज काढून घेऊ शकतो.
बघा मग काय करायचं, 10 गुणिले सरासरी आहे 20, यांचा आपण गुणाकार करूया, यांची बेरीज झालेली आहे 20 10 200. बघा पहिल्या एकूण 10 संख्यांची सरासरी बेरीज आहे 200. आता याच्यापैकी आपण काय करायचं, पहिल्या 6 संख्यांची बेरीज करू. पहिल्या 6 संख्यांची बेरीज 6 गुणिले सरासरी आहे 15, बरोबर 15 × 90. चला पुढे आहे शेवटच्या 3 संख्या दिल्या आपल्याला, 3 गुणिले 16, 3 गुणिले 16, 16 त्रिक 48. बघा या दोघांची बेरीज करू आपण, कारण आपल्याला 6 आणि 3 या एकूण संख्यांची बेरीज मिळू शकते. 8 9 आणि 4 13, 138. मग काय करायचं आपण, ह्या 9 संख्यांची बेरीज आणि या 10 संख्यांची बेरीज हे मायनस करू आपण. काय येईल मग, 200 मधनं 138 मायनस करू आपण, उत्तर येत आहे 62, 62. चला मग 7वी संख्या कोणती असेल, 7वी संख्या 62. ओके समजलं असेल, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर सराव करा. अजून एक सोपा प्रश्न घ्यायचा, तो पण परीक्षेला येण्याची शक्यता आहे किंवा काही टाईपचे प्रश्न येऊ शकतात. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत, इथे प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहे, दोन रुपयाची नाणी आहेत, तेवढीच 5 रुपयाची नाणी आहे, तेवढीच 5 रुपयाची नाणी. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत. बघा तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत. तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयाच्या नाण्याची संख्या किती, तिच्याकडे 5 रुपये नाण्यांची संख्या किती, नाण्यांची संख्या किती. प्रश्न वाचा, सोपा आहे, आपल्याला सोडवता पण येईल. आता आपल्याला इथे 2 रुपयाची काही नाणी आहेत, फिक्स नाणी आपल्याला माहिती आहेत का, नाही, नंतर आपण एक्स मानायचं. परत दुसरं नाणं आहे 5 रुपयाचं, त्या नाण्याची पण आपल्याला संख्या माहिती आहे, यालाही आपण एक्स मानायचं. बघा त्यांच्याकडे काय एकूण रक्कम दिलेली, तर बघा याच्यामध्ये किती आहे मग 196. चल बेरीज करायची आपल्याला, इथे काय करायचं मग 2 आणि 5 7 1 बरोबर 196. चला आता एक्सची किंमत काढूया, जी एक्सची किंमत निघेल ती आपल्याला 5 आणि 2चे नाणे लिखू शकतो, कारण दोन्ही समान नाणे आहेत, त्यामुळे जे उत्तर येईल ते दोन्हीची कॉमन संख्या असेल. चला एक्स बरोबर 196 भागिले 7, 7 ने 196 भागायचा, 7 1 7, 7 2 14, उरले किती रे 5 येईल. चला 7 8 56. आता उत्तर आला आपल्याला 28. इथे 5 रुपयाचे पण 28 नाणे असतील आणि 2 रुपयाचे पण 28 नाणे असतील, कारण इथे आपल्याला सांगितलं त्यांनी दोघांची नाण्याची संख्या सारखी आहे, समान आहे, त्यामुळे आपलं उत्तर असेल 28. 5 रुपयांची नाण्याची संख्या 28.
चल दुसरा प्रश्न बघू आपण. आता एक प्रश्न बघूया आपण बहुपदीचा. सोपा आहे, परीक्षेला आलेला आहे, पुढच्या परीक्षेला आपण घेऊ शकतो. एक्सचा तिसरा घात वजा 2x वर्ग वजा 1 आणि x वजा x वर्ग या बहुपदीच्या गुणाकाराची कृती किती? या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती? प्रश्न सोपा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कोटी आणि बहुपदीचं बरेच नॉलेज असेल, तर जास्त काय करायचं नाही आपल्याला. फक्त काय करायचं, सर्वात मोठा घात आणि सर्वात लहान घात यांची बेरीज बघायची. आता इथे तिसरा घात आहे आणि इथे तिसरा घात आहे. काय करायचं आपल्याला, 3+2 बरोबर 5 उत्तर संपलं. एवढंच करायचं. पुढचा प्रश्न बघू आपण. दोनशे 16 मीटर लांबीची दोरी 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? प्रत्येक तुकड्याची लांबी किती? लांबी किती सेंटीमीटर असेल? आता इथे आपल्याला काय करायचं, प्रमाण लक्षात घ्यायचं. इथे मीटर मध्ये आहे, विचारलं आपल्याला सेंटीमीटर. बघा आता एक दोरी किती आहे, 216 मीटर. तिने काय करायचे, आपल्याला 5 ठिकाणी कापले. एक दोरी जर 5 ठिकाणी कापली असेल तर त्याचे किती तुकडे तयार होतील बरं? 1 2 3 4 5 म्हणजे 6 तुकडे तयार होतील. 1 2 3 5 6 तुकडे होतील. मग आपल्याला काय करायचं, एकूण किती दोरी लांबीची आहे? 216 ची. 216 ला एकूण तुकडे किती झाले टाकले? 6. 6 ने भाग द्यायचा. 6 1 6 18 उरले 3 6 36. उत्तर आलं आपलं 36. काय आलं हे? मीटर आलंय. विचारले आपल्याला काय? सेंटीमीटर. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1000. ओके, 100 मीटर. चला उत्तर येईल आपलं 36 सेंटीमीटर. चला उत्तर आपलं असेल 36 सेमी. दुसरा प्रश्न बघू आपण. ज्या संख्येला 18 ने भागले तर बाकी 1 होते. ज्या संख्येला 18 ने भागले असता
18 भागले असता बाकी 1 होते. 24 ने भागले असता बाकी 7 होते. 24 ने भागले असता बाकी 7 उरते व 36 ने भागले असता बाकी 19 उरते. 36 ने भागले असता बाकी 19 उरते. चालतं. तर विचारलंय आपल्याला अशी लहानात संख्या कोणती? अशी लहानात लहान संख्या कोणती? हा प्रश्न घेऊन गेलेला आहे. आता हा प्रश्न 2 टाईप आपण करू शकतो. एक आहे पर्यायकड पद्धत आणि दुसरा आहे लसावी टाईप पद्धत. बघा आपण पर्याय टाईप घेऊया कारण वेळ कमी लागणार आहे आणि ती ट्रिक्स वापरल्यानंतर आपला वेळ पण वाचणार आहे. याचे पर्याय होते 91, 71, 79, 45 आणि 55. आता इथे काय करायचं आपल्याला 18 ने त्यानंतर 24 ने आणि 36 ने या दिलेल्या पर्यायाला भाग जातो का बघायचा आणि इथे जेवढी बाकी दिली त्यांनी ती बाकी उरती का पाहायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल 18 ने 91 ला भाग द्यायचा, भाग जातो का बघायचं, भाग जात आणि बाकी 1 उरती का बघायचं. जर बाकी 1 उरत असेल तर तसं उत्तर ते नसणार आहे. परत इथे 18 ने 71 ला भाग दिल्यानंतर जर बाकी 1 उरत नसेल तर तेही उत्तर नसणार आहे. इथे पण 18 ने 79 ला भागल्यानंतर बाकी 1 उरत नाही त्यामुळे हे पण उत्तर होत नाही. आता इथं बघा 18चा पाडा सगळ्यांना पाठ आहे. 18 त्रिक 54. इथे किती उरते बाकी 1 उरते बघा. 18 त्रिक 54 बाकी 1 उरते. इथे बाकी 1 उरते. इथे पण बघायचं 24 ला 25 ला भाग केला आपण 24 दुनी 48 बाकी 7 उरते. त्यामुळे ऑप्शन नंबर आपला 55 उत्तर आहे. या टाईप आपण हा प्रश्न सोडू शकतो किंवा नसावी टाईप हा प्रश्न सोडू शकतो. इथे लक्षात घ्यायचंय की आपल्याला बाकी उरते किती 17. इथे 1 म्हणजे या दोघांचं मायनस केलं आपण 17 निघतात. इथे पण 24 मायनस 7 17 निघतात. इथे 36 मायनस 19 17 निघते. लसावी काढायची करायची 18, 24 आणि 36 यांचा लसावी जो निघेल त्याच्यातनं आपल्याला 17 मायनस करा. आलं लक्षात. ते उत्तर आपलं 55 असणार. पण ही बेसिक ना आपण करू शकतो. कमी वेळामध्ये पर्याय टाईप हा प्रश्न सोडू शकतो. पुढे एक प्रश्न बघू. एका शहराची लोकसंख्या 75,000 होती. बघा एका शहराची लोकसंख्या 75,000. ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली. ती लोकसंख्या पुढल्या वर्षी 10% वाढली. 10% वाढली.
त्याच्या पुढल्या वर्षी, त्यानंतरच्या वर्षी, त्यानंतरच्या वर्षी ती परत 8% कमी झाली. 8% कमी झाली. चला बघा पुढे तिसऱ्या वर्षी 5% वाढले. तिसऱ्या वर्षी 5% वाढले. तर विचारलंय आपल्याला वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती. तर वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती. चला प्रश्न आता सोपा आहे, सगळ्यांना हा प्रश्न सोडवता येईल आणि या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये येणारच आहे. त्यासाठी सराव महत्वाचा आहे. बघा याच्यामध्ये काय म्हणतात, एक शहर आहे त्या शहराची लोकसंख्या दिली आपल्याला 75 आहे. मग एका वर्षी 10% वाढली, त्याच्या पुढल्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी मात्र 5% वाढली. तर आपल्याला विचारलं की शेवटच्या वर्षी त्या शहराची लोकसंख्या किती आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो. बघा आपल्या शहराची लोकसंख्या आहे 75,000. काय करायचं आपल्याला, पहिल्या वर्षी वाढली किती, वाढ झाली, वाढ
झालं. चला हॅलो चला बघा प्रश्न सगळ्यांनी वाचायचा. एका शहराची लोकसंख्या 75,000 होती. ती लोकसंख्या पुढल्या वर्षी 10% आली. त्यानंतर पुढल्या वर्षी 8% कमी झाली. त्यानंतर शेवटच्या वर्षी 5% वाढलेली आहे. चला तर आपण हा प्रश्न सोडत असताना पहिल्या वर्षी 10% वाढल्यानंतर 100वर 10%. त्यानंतर 8% कमी झाले. त्यामुळे 100मधून 8 मायनस केले आपण. इथे छेदामध्ये 100 येते गुणिले त्यानंतर शेवटच्या वर्षी 5% वाढलेले. 5% वाढले म्हणजे काय? 105 आहे. प्रश्न सोडूया आपण. इथे कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन शिकवायचं नाही. अगोदर 0 0 काढून घ्या. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. 0 काढला परत बघा हा 0 काढला हा 0 हे 2 0 काढून हे 2 0 काढू. आता याच्यामध्ये काय शिल्लक राहिले? 75, 11, 92, 105 आणि इथे 100 आहे. चला भाग देऊ आपण. कोणत्या संख्येने भाग द्यायचा? 5 5 दुनी 10 0 5 2 10 5 1 5. आता इथे पण आपण 5 ने भाग देऊ शकतो. बघा 5 चौक 20 5 1 5 2 5 5 25. शिल्लक काय राहते बघा 15 गुणिले 18 गुणिले 92 गुणिले 21 छेदामध्ये 4 ला आपण भाग द्यायचा. 92 ला भाग देतो 4 1 4 4 2 8 1 उरला 4 त्रिक 5. काय शिल्लक राहिले आता 15 गुणिले 18 गुणिले 23 गुणिले 21 या चारही संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 79,695. प्रश्न समजलाय? उत्तरे आपल्याला काढता येते. त्यानंतर आपल्याला त्याचा सराव करायचा. चला स्क्रीनशॉट घ्या आणि सराव करा. अजून एक सोपा प्रश्न आहे सरळ व्याजावर. बघा संतोष रावाने एका बँकेमध्ये संतोष रावाने एका बँकेत एका बँकेत 2,10,000 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी सरळ व्याजाने 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी ठेवले. बघा पुढे मुदती अंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले. तर व्याजाचा दर आपल्याला काढायचा. तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती? चला हा प्रश्न वाचा. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? सरळ व्याजाने 5 वर्षासाठी
ती रक्कम ठेवली किती 2,10,000 त्यांना 5 वर्षानंतर किती भेटले 3,36,000 तर आपल्याला दर काढायचा आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं 2,10,000 मुद्दल होती तर याच्यामध्ये 3,36,000 मधून आपल्याला 2,10,000 मायनस करायचं म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे मोबाईल व्याज भेटणार आहे चला मग काय करायचं आपण मायनस केले 3,36,000 मायनस 2,10,000 याचे व्याज येत आहे 1,26,000 चला व्याज भेटले आपल्याला दर काढायचा सरळ व्याजाचं सूत्र सगळ्यांना माहिती सरळ व्याज बरोबर हे काय असणार सरळ व्याज बरोबर बोला काय येईल मग मुद्दल चला आणि छेदामध्ये 100 हे सूत्र सगळ्यांना पाठ आहे चला मुद्दल किती आपण डायरेक्ट सूत्राऐवजी रक्कम घेऊया संख्या घेऊ म्हणजे चला मुद्दल किती आपल्याकडं 2,10,000 गुणिले दर आहे का आपल्याला माहित दर माहिती नाही दर माहित नाही दर रद्द घेत नाही आपण काळ किती दिलेलं त्यांनी 5 वर्ष ठेवले 5 घेतला आपण छेदामध्ये 100 घ्यायचे असतात सूत्रानुसार आपण हे सोडवायचं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं पहा आता काय येईल मग आता दोघांचा क्रॉस मल्टिपल होतो 1,26,000 गुणिले 100 आणि छेदामध्ये या संख्या काय 2,10,000 गुणिले दर आपल्याला काढायचे आहे दर घेऊ आपण दर बरोबर चला आहे काय 5 कॅल्क्युलेशन करा सगळ्यांनी कॅल्क्युलेशन येते अगोदर 0,0 काटून घ्या हा 0 काटला हा 0 काटला हा 0 काटला हा 0 हा 0 राहिला इथं 1 0 इथला 1 0 चला परत 10 आपण 5 ला भाग द्यायचा 5 गुणी 10 इथे 21 आहे 21 ने डायरेक्ट भाग दे चला किंवा 3 ने भाग द्या 3 7 21 3 12 बेत्रिक 3 2 6 7 ने 42 ला भाग गेला 7 7 7 7 42 काय शिल्लक राहिले आपले बघा याच्यामध्ये 6 गुणिले 2 बेरीज किती आल्या मग 6 दोन्ही 12 हे काय आलं आपलं दर आला दर 12 दर आलेला चला प्रश्नाचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि सराव करा चला प्रश्न दुसरा बघू पंधराशे 30 3.9 बरोबर किती प्रश्न कॅल्क्युलेशन करायचं आता इथे काय दिलंय टक्के दिलेले आपल्याला चे म्हणजे गुणाकार असतो सगळ्यांना माहिती आहे घ्या मग 1530 गुणिले 3.9 म्हणजे छेदामध्ये 100 आता इथे सगळ्यांना डेसिमल फॉर्म्युला माहिती असेल जर दशांश असणार दशांशच्या पुढे जेवढ्या संख्या असतात तेवढे शून्य आपल्याला खाली घेता येतात मग काय करू आपण हा दशांश काढू शकतो घेतला आपण चला 1530 गुणिले 39 छेदामध्ये 1,000 एक शून्य का वाढला एका दशांश आपण उडून टाकले चला कॅल्क्युलेशन करू आपण 100ला शून्याला शून्य काटले हा शून्य काटले शिल्लक काय राहते मग आता चला 153 गुणिले 39 आणि छेदामध्ये 1,000 सॉरी 100 153 गुणिले 39
यांचा गुणाकार येतो 5967. 5967. छेदामध्ये 100 म्हणजे काय करायचं आपल्याला? जेवढे शून्य आहेत तेवढे घर आपल्याला डावीकडे घेऊन चालायचे. चला, 2 शून्य, 1 घर, 2 घर, दशांश दिला आपण. उत्तर काय आलं आपल्याला? 59.67. त्याचं उत्तर आहे. ओके. या टाईपचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. कॅल्क्युलेशन करा, स्क्रीनशॉट काढा आणि सराव करा. नेक्स्ट बघा. अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला. अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार. रुपयास खरेदी केलेला हार खरेदी केलेला हार हार शेकडा 20% नफ्याने विकला. शेकडा 20% नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळाली? त्याला किती रक्कम मिळाली? किती रक्कम मिळाली? प्रश्न सोपा आहे, बेसिक आहे, सगळ्यांना प्रश्न येणार आहे. शेकडीवर हा प्रश्न आहे. चला, आता याच्यामध्ये आपल्याला मूळ किंमत आपल्याला माहिती का? नाही. तर मग घ्या. आता याच्यात काय करायचे? 15 लाखावर किती टक्के नफा झालाय? 20% नफा झालाय, म्हणजे 100वर 20% वाढवायचा. घेऊ आपण. चला, 15 लाख गुणिले 120. 120 म्हणजे काय आपण घेतले? तर नफा वाढलाय 20%. त्यामुळे छेदामध्ये 100. कॅल्क्युलेशन करायचे, शून्य शून्य टाकायचे. हा शून्य काढतो, हा शून्य काढतो, इथला शून्य, इथला शून्य. चला, काय शिल्लक राहिले आपले? गुणिले 12. आता याच्यामध्ये 1,50,000 गुणिले 12 करायचे. 12ने पूर्ण 15ला भाग दिला, गुणाकार करूया. 12 पंचे 60, 6 12 एक 12 18. आणि याच्यावरची 4 शून्य शोधू. 1 2 3 4. चला, उत्तर आलं आपलं फायनल 18 लाख रुपये. नफा झालाय 20%. उत्तर आपलं आलं 18 लाख रुपये. समजलं सगळ्यांना? ठीक आहे सर. सोपा प्रश्न घेऊ आपण, सगळ्यांना येईल असा. सर, 50 या संख्येच्या आधीच्या 50 या संख्येच्या आधीच्या 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्येची लगतच्या 3 मूळ संख्यांची 3 मूळ संख्यांची
तीन मूळ संख्यांची बेरीज व नंतर नंतरच्या लगतच्या तीन मूळ संख्यांची बेरीज. आपल्याला यातील फरक काढायचा आहे. बेरीज यातील फरक किती, किंवा प्रश्न त्यांनी विचारला होता परीक्षेमध्ये, त्या फरकाला कितीने निश्चित झाले जाते. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, ते पण ऑप्शन तुम्हाला इथे लिहून देतो. त्या फरकाला कितीने निश्चित घालवायचे, त्या फरकाला कितीने निशेष भाग जातो. ऑप्शन तुम्हाला देतो. ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. पहिलं ऑप्शन आहे 2, दुसरं 3, तिसरं 4 आणि चौथा ऑप्शन आहे 7. बघू आता आपण काय मग 50च्या अगोदरच्या तीन मूळ संख्या. चला 50च्या अगोदरच्या तीन मूळ संख्या आणि 50 नंतरच्या तीन मूळ संख्या आपल्याला शोधायच्या. सगळ्यांना माहिती आहे 50च्या अगोदरची मूळ संख्या बघा 47, परत आहे 43 आणि 41. 50च्या नंतर आहे 53 आहे, परत 59 आहे आणि 61. 59 आणि 61 बघा या तीन मूळ संख्या. 50च्या अगोदरच्या 50च्या नंतरच्या मूळ संख्यांची बेरीज, त्यातले फरक करायचा. तर बेरीज बघा, यांची बेरीज येते 131. या तिन्ही मूळ संख्यांची बेरीज येते 131 आणि या शेवटच्या तीन मूळ संख्यांची बेरीज येते 173. चाल तर 131 आणि 173चा फरक काढू आपण. फरक निघतो 42. बघा आता प्रश्न इथं सुरू झाला. 42 फरक आला 42, पण तुम्हाला ऑप्शन दिले, त्या ऑप्शन पैकी काय म्हणते त्या फरकाला कितीने निश्चित भाग जातो. 2 ने भाग जातो का रे? भाग जातो. चला परत 3 ने पण भाग होईल का? 3 1 3 3 ने 3 चौक 12, 3 ने पण जातो. इथे 4 ने भाग जातो का? कारण 4 ने भाग जात नाही, कारण आपल्या 4ची कशाची पाठ आहे, त्यामुळं 4 ने भाग जात नाही. 7 ने भाग जातो, कारण 7च्या पाठामध्ये 42 आहेतच. ऑप्शन तुम्हाला होते काय, कोणत्या किती निश्चित भाग येतो. 2 ने पण जातो, 3 ने पण जातो आणि 7 ने पण जातो. ऑप्शन मध्ये तुम्हाला येईल 1, 2 आणि 4 ऑप्शन तुम्हाला येईल. ते तुम्हाला त्या ऑप्शनला टिक मार्क करायचं. ओके, या टाईप आपण काही प्रश्न घेतले 2022 मध्ये. जेवढे प्रश्न आले होते त्यापैकी महत्वाचे प्रश्न 30 प्रश्न आपण केला म्हणतो ते परीक्षेला येणार आहेत, येतील. त्याचा सराव करा आणि चांगलं यश मिळवा आणि आपलं नाव कमवा. ओके, थँक्यू.